माननीय श्री माने साहेब आपण या ठिकाणी त्यांचा वैभव काकांच्या हस्ते हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाच्या वतीने मनपूर्वक आणि पुष्पगुच्छ देऊन हुतात्मा संकुलाच्या वतीने म्हणून माननीय वैभव काका या ठिकाणी हार्दिक स्वागत करतात हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाच्या वतीने। यानंतर या कार्यक्रमास मी सुरुवातीला धैर्यशील माने आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आपल्या सर्वांना विनंती टाळ्या वाजवून एकदा धैर्यशील मानेचं आपण अभिनंदन करावं। की इचलकरंजीचा लोकसभेचा मतदारसंघ तसा पाहिला तर पाक व्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे तो, कारण आजूबाजूला सगळी वादळ वेगळी होती, आजूबाजूला सगळ्या शक्ती काय अदृश्य असतील काय प्रकट असतील, पण या सगळ्या शक्ती आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या अवथळामध्ये सुद्धा त्यांनी दिवा लावला। ते धैर्यशील मानेंचं मी मनापासून अभिनंदन करतो, मला मनापासून आणि बरं झालं त्यांनी सांगितलं की मी विमानाने आलो नाही, मी गाडीने आलो। आता पुढच्या वेळेस तुम्ही ट्रेनने या आणि त्यानंतर परत तुम्ही मोटरसायकलवर या आणि गरज पडली तर सायकलवर सुद्धा या। काल राज्याचे मुख्यमंत्री पंढरपूरला बुलेट गाडीवर मागे बसून गेले। मला असं वाटतं हा राज्याचा नेता असतो, तो सामान्य माणसामध्ये मिसळतो, ती शिकवण आपल्याला ह्या माध्यमातून